नमस्कार मंडळी, क्रिशवीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसिडिटी पित्त कमी करणारे 10 पदार्थ बघणार आहोत। शरीरामध्ये 3च दोष आहेत, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष। आता बऱ्याच जणांना यातला हा पित्तदोष जो आहे ना, तर तो फार जास्त प्रमाणामध्ये असतो। आजारांच्या निर्मितीसाठी हे तिन्ही दोष कारणीभूत असतातच, परंतु बऱ्याचदा ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी हा जो पित्ताचा त्रास आहे, आपण म्हणतो हा त्रास असणाऱ्यांनाच विचारावं की हा त्रास किती भयानक असतो किंवा महाभयानक असू शकतो। ते म्हणतात ना की जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे। तर आता या पित्ताच्या त्रासामध्ये काय काय लक्षणं असतात किंवा ते कसा पित्ताचा त्रास होतो हे सांगण्याचा आजचा उद्देश नाही आहे। याच्यापूर्वी आपण त्याची लक्षणं बघितली आहेतच। आज आपण पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे पाहणार आहोत। आता उपाय म्हटलं की तुम्ही म्हणाल की मग एखादी गोळी वगैरे पित्ताची असते, मग ती घेतली काय बिघडतं? तर आता ती घेतल्याने बिघडतं असं की ह्या पित्ताच्या गोळ्या असतात, तर त्या पित्ताच्या गोळ्या तात्पुरतं तुमचं पित्त फक्त बरं करतात असं म्हणणार नाही, तर त्या पित्त दाबतात। फक्त पित्त आता इथे जे पित्त तुम्हाला झालेलं आहे शरीराच्या बाहेर निघून जात नाही, किंवा पित्ताचे जे गुण आहे, ज्या गुणांनी पित्त वाढतं त्या गुणांचं शमन होत नाही। निश्चितपणे हे पित्त शरीरामध्ये साचून राहतं आणि मग कधीतरी ते एकदम बाहेर पडतं, आपल्याला जास्त त्रास होतो। आणि जनरली असं दिसतंय की समजा पित्ताची गोळी तुम्ही चालू केली पित्तासाठी, तर काही दिवस तुम्हाला बरं वाटतं, पण काही दिवसानंतर मात्र असं लक्षात येतं की पित्ताच्या गोळीला सुद्धा आता आपलं पित्त जे आहे ते सहन करता येत नाही। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे यातून वाईट परिणाम जे आहेत ते होत असतात। मग आता यासाठी नक्की काय करायचं? तर याच्यासाठी पित्ताचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे। आणि तो कसा करायचा? तर तो आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण करू शकतो। आता त्यासाठी काय करायचं? त्यासाठी काही औषधं आहेत का? पंचकर्म आहे का? तर बघा, पंचकर्मातलं विरेचन आहे, बस्ती आहे किंवा पित्तावरती काम करतात, तसंच औषध आहे का? भरपूर औषधं आहेत। व्हिडिओमध्ये आपण आहारामध्ये काही बदल कसे करायचे किंवा ज्याच्याद्वारे आपण आपल्या शरीरातलं पित्त जे आहे ते आहारातूनच कसं कंट्रोल करायचं ते बघणार आहोत। अशा काही पदार्थांची, काही म्हणण्यापेक्षा अशा 10 पदार्थांची आपण आज माहिती घेणार आहोत की हे 10 पदार्थ जर आपण योग्य वेळी योग्य अवस्थेमध्ये वापरले तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते आपण कमी करू शकतो। आणि आता या 10 पैकी कुठला पहिला पदार्थ आहे तो पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलवरती असे भरपूर सारे व्हिडिओज आहे जे तुम्हाला उपयोगाचे ठरतील, तर ते व्हिडिओसुद्धा बघा आणि जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती जे पण नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता। आता जर पित्त होत असेल तर पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे मनुके। मनुके आहेत जे पित्तावरती खूप प्रभावी म्हटलं जातं। त्यांचा रस जो आहे तो आम्ल आहे, परंतु आम्ल रस असून सुद्धा, म्हणजे चवीला थोडेसे ते आंबट असून सुद्धा हे मनुके उत्कृष्ट प्रकारे पित्तशामक असतात। बघा, ज्यांचं पोट साफ होत नसेल आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पित्त साचून राहत असेल तर इथे तर हे मनुके अतिशय चांगलं काम करतात। त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पित्त या दोन्हींसाठी एकच औषध जर शोधत असाल तर ते औषध म्हणजे मनुके। आता हे मनुके खायचे कसे? तर तुम्ही 10 ते 15 मनुके, काळे मनुके किंवा मग जे पिवळे मनुके असतात तर हे चांगले चावून खाऊ शकता, किंवा त्या मनुक्यांचा काढा केला तरी सुद्धा चालतो। जर रात्री झोपताना अशा प्रकारे काढा केला तर निश्चितपणे शरीरात वाढलेली जी उष्णता आहे ती कमी होऊन जाते, पोट साफ होतं। तसंच तुम्हाला जर छातीत जळजळ होत असेल, घशामध्ये जळजळ होत असेल तर एक 8-10 मनुके जर थोडे क्रश केले आणि त्याच्यामध्ये मध मिक्स केलं आणि ते जर चाटण केलं तर निश्चितपणे छातीमध्ये होणारी, गळ्यामध्ये, घशामध्ये होणारी जळजळ कमी होते, ती थांबते। आणि ह्या यादीतला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब। आता हे डाळिंब आहे, हे कधी वापरायचं किंवा कुठे काम करतं? तर पित्ताचा त्रास असताना जर तुम्हाला गॅसेसचा सुद्धा त्रास होत असेल, म्हणजे तुमचं पोट जड पडत असेल किंवा पोटामध्ये गॅस तयार होत असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पित्ताचा त्रास अजूनच वाढत असेल तर निश्चितपणे तिथे तुम्ही डाळिंब वापरू शकता। डाळिंब आपल्या तुरट आणि मधुर रसाने ते पित्त तर कमी करतच, प्लस डाळिंबामध्ये एक गुण आहे तो म्हणजे गॅसेस सुद्धा कमी करतं, वाताचं अनुलोमन करतं आणि किंचित आम्ल सुद्धा असतं। आणि थोडक्यात काय, तर जर तुम्हाला पित्ताबरोबर गॅसेसचा सुद्धा त्रास असेल तर डाळिंब हे तुमच्यासाठी परफेक्ट औषध आहे। शिवाय डाळिंब जे आहे
तर मेद्य म्हणजे काय तर तुमच्या मेंदूसाठी चांगलं असतं। मग बऱ्याचदा असं दिसतं की आयुष्यामध्ये तर आपल्याला शरीरामध्ये पित्त वाढतं आणि याला आयुर्वेदाने पुष्टी दिलेली आहे। आयुर्वेद असं सांगतंय की पित्त धरा कला तू मज्जा धरा कला, म्हणजे काय की स्ट्रेस टेन्शन याच्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता किंवा पित्त वाढू शकतं आणि इथेच डाळिंब काम करतं। त्यामुळे जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं काही ताणतणाव असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर पित्त होत असेल तर तिथे सुद्धा डाळिंब हे एक उत्कृष्ट औषध आहे। आता पुढचं जे औषध आहे ते म्हणजे सुंठ, अर्थात सुंठीला आयुर्वेदाने विश्वभेषज असं नाव दिलेलं आहे। जगामध्ये असा कुठलाही आजार नाही की किंवा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला कधी ना कधी सुंठ चालणार नाही, म्हणजे त्याला कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये सुंठ चालणारच आहे। आता इथं पित्तासाठी ही सुंठ कशी काम करते तर बघा, बऱ्याचदा असं होतं की आपलं जे पित्त असतं हे अजीर्णातून तयार झालेलं असतं आणि जेव्हा असं अजीर्णातून, अजीर्ण म्हणजे काय की एखादा पदार्थ आपण खाल्लाय तर तो व्यवस्थित पचला नाही तर तिथे सुद्धा पित्त तयार होतं, शरीरामध्ये अजीर्ण तयार होतं। तर हे असं अजीर्ण अधिक पित्त अशी जेव्हा अवस्था असते ना, थोडक्यात जर तुम्हाला मळमळ होत असेल, तोंडाला पाणी सुटत असेल, आम्ल पित्ताचा त्रास झालेला असेल तुम्हाला, तर ही सुंठ तुमच्यासाठी एक उत्कृष्ट औषध आहे। कसं घ्यायचं तर जनरली सुंठ घेताना त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर मिसळून घ्यावी, म्हणजे सुंठ अधिक साखर हे जे मिश्रण आहे, मी बऱ्याचदा सांगत असते की सम प्रमाणामध्ये सुंठ आणि खडीसाखर घ्यायची, ती बारीक करायची, म्हणजे पिठी साखर आणि सुंठ पावडर एकत्र करायची आणि ते मिश्रण घरामध्ये नियमितपणे ठेवून द्यायचं। जेव्हा केव्हा अशी काही लक्षणं दिसतील किंवा पित्त झाल्यासारखं वाटेल, जेवण थोडं जास्त झाल्यासारखं वाटेल, मळमळ वाटेल, तोंडाला पाणी सुटलेलं असेल, तर अशावेळी आंबट करपट ढेकर येत असतील, अशावेळी ही सुंठ पावडर आणि साखरेची जी पावडर आहे तर ही अर्धा चमचा पावडर जर कोमट पाण्याबरोबर घेतली तर निश्चितपणे पचनही होतं आणि पित्ताचा जो दोष आहे किंवा पित्ताचा जो काही त्रास आहे तो सुद्धा कमी होतो। चौथा पदार्थ जो आहे पित्तासाठी तो अशा पित्तासाठी आहे की ज्या पित्तामध्ये नुसती आग आहे, नुसती जळजळ होते, पोटामध्ये आग पडते, पोटामध्ये जळजळ होते, आग इतकी होते की खूप जास्त त्रास होतो। पेशंट सांगतं तर काय करायचं तर इथे बघा, दूध घ्यायचं। आता तुम्ही म्हणाली याच्यात काय विशेष असं सांगितलं, तर इथे आपण जनरली काय करतो, दूध घ्यायचं म्हटलं की दूध थोडंसं कोमट करून घेतो, तर तसं न घेता थंड दूध घ्यायचं। आता थंड दूध म्हणजे लगेच फ्रीजमधलं घेण्याची गरज नाही, परंतु रूम टेम्परेचरचं जे नॉर्मल दूध आहे ते थंड दूध आपण म्हणायचं आणि 1 कपभर घेतलं तर निश्चितपणे पोटात पडलेली आग, छातीमध्ये घशामध्ये झालेली जळजळ ही खूप चांगल्या प्रकारे थांबते। कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दूध हे उत्कृष्ट पित्तशामक आहे आणि पित्त कमी करणारा 5वा पदार्थ मी असं सांगेल तो म्हणजे आमसूल। आता हे आमसूल कधी काम करतं, कसं काम करतं तर बघा, आमसूल हे रसाने आम्ल रसाचं आहे, त्यामुळे पोटामध्ये अडकलेला गॅस किंवा पोटामध्ये जर पोट जड वगैरे तुम्हाला वाटत असेल तर तिथे ते काम करणारच आहे आणि त्या योग्य ते पित्ताचं शमन करणारच आहे। परंतु हे जे आमसूल आहे ते विशेषतः जर तुमची खूप जास्त दगदग होत असेल, विशेषतः तुम्ही खूप उन्हात फिरत असाल आणि त्यामुळे शरीरामध्ये क्षारीयता वाढत असेल, तर निश्चितपणे जर आमसुलाचं सरबत किंवा थोडंसं आमसूल जर आपण तसंच चोकून खाल्लं तर आपल्या शरीरातील जी क्षारीयता वाढलेली आहे किंवा शरीरामध्ये असं पित्त की ज्याच्यामध्ये तीक्ष्णता जास्त आहे किंवा उष्णता जास्त आहे, हे जे गुण वाढलेले आहे पित्ताचे हे कमी करण्यासाठी आमसुलाचा वापर केला जाऊ शकतो। त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की उन्हातून तुम्ही कुठून फिरून आला तर आपल्याला आमसुलाचं सरबत किंवा काहीतरी आंबट सरबत प्यावंसं वाटतं। हे याच्यासाठी मग आता इथे लिंबू सुद्धा आहे, पण लिंबापेक्षा सुद्धा पित्तशामक याचा जर विचार केला तर तिथे आमसूल वरचढ आहे। कुठलीही डाळ किंवा काही तुम्ही गोष्टी करत असाल बघा, डाळ करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं आमसूल टाकलं जातं, विशेषतः तुरीची जर आमटी किंवा तुरीचं वरण करणार असाल तर त्याच्यामध्ये आमसूल हे टाकलं जातं। कशासाठी तर त्या तुरीचं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी। त्या डाळीचं पचन तर व्यवस्थित याच्यामुळे होणारच आहे, परंतु त्याच्यामुळे जर पित्त होणार असेल तर हे पित्त कमी करण्याचं काम सुद्धा आमसूल करत असतं। म्हणून प्रत्येक वरणामध्ये किंवा डाळीमध्ये आमसूल टाकलं जातं। शिवाय ही डाळ खाताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकलं जातं। तुपाचंही काही रोल आहे का तर निश्चितच आहे। आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की शरीर ज्या दोषांमधून जात असतं तर त्या दोषांसाठी काय तर तूप, हे जे तूप आहे तर ते तूप पित्ताचं परम औषध सांगितलं आहे।
परम म्हणजे काय, सगळ्यात श्रेष्ठ नंबर 1चं औषध आहे। आता ते तूप पित्तावरती कसं काम करतं, याशिवाय बघा तुपाचे नक्की फायदे काय आहे याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत। परंतु हे मात्र निश्चित आणि आवर्जून असं सांगेल की जर नियमितपणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश केला तर निश्चितपणे तुमचं जे पित्त आहे ते कमी होणार आहे किंवा तुम्हाला जो पित्ताचा त्रास आहे तो कमी होणार आहे। आता सकाळी 1 कपभर दूध आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप रिकाम्या पोटी नाश्ता न करता जर घेतलं तर निश्चितपणे तुमचं जे पित्ताचा त्रास आहे, पित्तजन्य जी काही लक्षणं आहेत ती कमी होताना दिसतात। आणि असं अनेक पेशंटमध्ये आतापर्यंत बघितलं गेलं आहे। आणि यानंतरचा पदार्थ जो आहे तो म्हणजे आवळा। आता आवळ्याचे औषधी गुणधर्म किती आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, परंतु हाच आवळा पित्तावरती कसा काम करतो तर हा आवळा आपल्या मधुर गुणाने आणि शीतवीर्याने पित्त कमी करण्याचं काम करत असतो। विशेषतः जर तुमच्या शरीरामध्ये पित्ताची उष्णता वाढून तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा तुमच्या डोळ्यांच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील, डोळे चुरचुरत असेल, डोळे लाल होत असतील किंवा दिवसेंदिवस नंबर वाढत चाललेला असेल तर अशा सगळ्या पित्ताच्या समस्यांवरती हा आवळा उत्तम काम करतो। वापरायचा कसा तर तुम्ही आवळकंठी वापरू शकता, आवळकंठीचा काढा तयार करू शकता। आवळा सुपारी सुद्धा जिथे जास्त मीठ वापरलेलं नाही अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता किंवा सीझनमध्ये आवळ्याचा ताजा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हा आवळा उत्तम पित्तशामक आहे आणि म्हणूनच तो च्यवनप्राशमध्ये सुद्धा वापरला जातो। च्यवनप्राशमध्ये वापरण्याचं कारण खरं तर त्याचं तो रसायन आहे। रसायन म्हणजे काय तर सप्तधातू पोषक आहे आणि आता हे पित्त कमी करण्यासाठी जितका आवळा उपयोग आहे तितकंच बघा द्रव्य उपयोगाचं सुद्धा आहे म्हणजे ज्येष्ठ मध। आता ज्येष्ठ मधाच्या काड्या बहुतेक घरांमध्ये असतात की सर्दी खोकला झाल्यानंतर या ज्येष्ठ मध उघळून दिल्या जातो, परंतु या ज्येष्ठ मधाचा उपयोग फक्त पित्तापुरता मर्यादित नाहीये। तर जर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असेल आणि त्यामुळे तुमच्या माथ्याची आग होत असेल किंवा तुमच्या तळहातांची आग होत असेल किंवा पोटात आग होत असेल तर अशा सगळ्या ठिकाणी हे जे ज्येष्ठ मध आहे ते वापरता येतं। कसं वापरायचं, जे ज्येष्ठ मधाचं चूर्ण बाजारामध्ये मिळतं हे जे ज्येष्ठ मधाचं चूर्ण जे आहे ते मेद्य सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे काय तर बुद्धिवर्धक। मग पुन्हा तेच की जर तुमचं पित्त स्ट्रेसमुळे, टेन्शनमुळे, दगदगीमुळे होत असेल तर तुम्ही ज्येष्ठमध वापरू शकता, कारण ज्येष्ठमधाला आयुर्वेदाने मेद्य रसायनांमध्ये त्याची गणती केलेली आहे। ज्येष्ठमध कसं वापरायचं तर बाजारामध्ये प्युअर ज्येष्ठमधाची जी पावडर मिळते ही पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा पावडर आपण रोज सकाळी दुधामध्ये त्याच्यामध्ये तूप टाकून जर घेतलं तर हे मेद्यप काम करतं आणि शरीरातलं पित्त किंवा शरीरामधील उष्णता कमी करण्यासाठी ते उत्तम काम करतं। आणि असंच अजून एक महत्त्वाचं द्रव्य ते म्हणजे शतावरी। आता ही जी शतावरी आहे ही कडसर चवीची असते आणि हिचं जे काम असतं तर ते शीतवीर्य असतं। ती आपल्या ह्या कडसर चवीमुळे आणि शीतवीर्यामुळे उत्तम प्रकारे पित्तशामक असते। आम्लपित्तामध्ये हे सिद्ध झालं आहे की बघा तूप तर वापरलं जातं। आता अनेक ज्या स्त्रियांच्या समस्या असतात त्याच्यामध्ये शरीरामध्ये पित्त वाढून हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जेव्हा तक्रारी निर्माण होतात, मग त्या हेअरफॉल असेल किंवा डोळ्यांच्या संदर्भात असतील, पाळीच्या संदर्भात असतील, वजन वाढणं कमी होणं असेल, अशा सगळ्या तक्रारींवरती ही शतावरी उत्तम काम करते। आता ही फक्त काय स्त्रियांमध्येच पित्त कमी करण्याचं काम करते का तर निश्चितपणे नाही। जिथे जिथे पित्त वाढलेलं आहे, जिथे जिथे उष्णता वाढलेली आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्स असतं, धातुक्षय झालेला आहे किंवा त्याच्यामुळे पित्त वाढलेलं आहे, अशा सगळ्या कंडिशनमध्ये मग ते स्त्रियांमध्ये असो किंवा पुरुषांमध्ये असो ही शतावरी पित्त कमी करण्याचं उत्तम काम करत असते। आम्लपित्तामध्ये तर ही उत्तम काम करतेच करते। आता या शतावरीबद्दल आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो तुम्ही नक्की बघू शकता। जर तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला शतावरीबद्दल माहिती हवी आहे असं नक्की सांगा आणि बघा। शेवटचं आणि पुढचं द्रव्य जे आहे ते आहे गैरिक किंवा मग याला म्हटलं जातं सोनकाव किंवा मग सोनगेरू असं म्हटलं जातं। तर ही एक प्रकारची माती असते, लाल माती असते ही। आणि आता या मातीचा पित्त कमी करण्यासाठी कसा उपयोग होतो तर आयुर्वेद असं सांगतं की जेव्हा हे पित्त उष्ण गुणाने वाढतं आणि द्रव गुणाने सुद्धा वाढतं अशा वेळेस हे जे गेरू आहे ज्याला आपण गैरिक असं म्हणतो
याचा उपयोग आपण पित्त कमी करण्यासाठी करू शकतो। फक्त हा गेरू वापरताना किंवा गैरिक वापरताना तो अगदी कच्चाच वापरू नये, तर एक अर्धा चमचा तूप कढईमध्ये सोडून थोडासा गैरिक त्याच्यामध्ये टाकून तो थोडासा भाजून घ्यावा, जेणेकरून हा गैरिक पचायला चांगला असतो। तसंच त्याच्यामध्ये शेवटी माती येते, त्याच्यामध्ये थोडी वृक्षता असते, कोरडेपणा असतो, हा कोरडेपणा त्या तुपाने कमी होतो। आणि अशा पद्धतीने जर भाजून किंवा तुपामध्ये भाजून घेतलेला हा जो गेरू आहे तर तुम्ही वापरला तर निश्चितपणे तुमच्या हातापायांची जळजळ, हातापायांची आग होणं, डोळ्यांची आग होणं, माथ्याची आग होणं किंवा छातीमध्ये घशामध्ये कुठे आग होत असेल तर अशा सगळ्या विशेषतः गोष्टी ज्या आहेत तर अशा सगळ्या आगीमध्ये याचा उपयोग जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो। आता हे 10 गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या। आता बघा, जेव्हा तुम्हाला हे पित्त आहे असं कसं ओळखायचं, तर जेव्हा तुम्हाला आंबट करपट गुळणी जी आहे ती जेव्हा वर येते किंवा कडसर असं पाणी तोंडामध्ये येतं, याला GRD असं संबोधलं जातं। तर अशा पित्ताच्या त्रासामध्ये किंवा असं जेव्हा पित्त आपल्या द्रवगुणाने वाढतं आणि शरीरामध्ये त्रास देतं किंवा असं पित्त जे अगदी रक्तापर्यंत जातं, त्याच्यानंतर बघा स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून खूप जास्त जातं किंवा मग लघवी वाटे कधी कधी रक्त जातं किंवा मूळव्याधाचा काही त्रास आहे इथे सुद्धा रक्त जातं, तर हे जे गैरिक आहे हे गैरिक अशा पित्ताचा सुद्धा समूळ नायनाट करण्यासाठी प्रसिद्ध आहे। कारण त्याचा जो रस आहे तो खूप चांगला रस असतो, कषाय रस असं म्हटलं जातं। रक्तशुद्धी करण्याचं सुद्धा ते काम करतं। त्याच्यामुळेच असं पित्त की जे इतकं उष्ण आहे किंवा इतकी शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे की परिणाम अगदी तुमच्या रक्तावरती झालेला आहे, अशी कंडिशन असेल तर इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर गैरिक शुद्ध तुपामध्ये तुम्ही भाजला आणि तो जर वापरला तर निश्चितपणे या सगळ्या तक्रारी कमी होताना दिसतात। ही सगळी जी औषधं आहे तुम्ही जशीच्या तशी लगेचच वापरायचीत का? बघा, तर काही कंडिशनमध्ये जर तुम्हाला ही औषधं माहीत असतील तर तुम्ही औषधांचा वारंवार परिचय असेल, उदाहरणार्थ ज्येष्ठमध नेहमीच तुमच्या घरामध्ये किंवा आवळा असेल नियमितपणे आपण वापरू शकतो किंवा शतावरी असेल, तर तुमच्या परिचयाचे जे गोष्टी आहेत तर त्या ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता। जे औषध जे आहे ते किती प्रमाणामध्ये वापरायचं, कधी वापरायचं, कशा प्रकारे वापरायचं, या त्रासासाठी हे नक्की पर्टिक्युलर आहे का, तर अगदी सोपं आहे। जर तुम्हाला अशी काही शंका असेल तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारा। आणि असं असेल तर पित्त कमी करण्यासाठी काही पदार्थांची लिस्ट, आता एवढेच पदार्थ आहेत का, एवढेच पदार्थ आपण वापरायचे का, तर आयुर्वेदामध्ये अशा अनेक औषधं आहेत, अनेक द्रव्य सांगितलेले आहेत, परंतु आज इथे आपण हे 10 निवडलेले आहेत जे आपल्या नेहमीच्या परिचयातले आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।